आज आपण बनवणार आहोत आलू पॅटीस। त्यासाठी 2 वाटी मैदा घ्यायचा, मीठ टाकलं, ओवा टाकायचा, वरून गरम तेलाचं मोहन टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं। आता 10 मिनिटे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं। आता आपण आलू मसाला बनवून घेऊ। त्यासाठी एका कढईमध्ये तेल घेऊन जिरे मोहरी चांगली तडतडून द्यायची। आता तेलामध्ये धनिया पावडर, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला टाकायचा। त्यामध्ये आता पोटॅटो स्मॅश करून टाकायचे, वरून चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यायचे। वरून थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची, मिक्स करायची। आता एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर आणि तुपाची स्लरी तयार करायची। तर पीठ आपलं भिजलेलं आहे, त्याच्या 5-6 पोळीसारख्या पोळ्या लाटून घ्यायच्या। अशा प्रकारे 5-6 पोळ्या लाटून घ्यायच्या। आता एक लाटलेली पोळी घ्यायची, त्यावरती सिरप लावायचं। अशा प्रकारे लावून घ्यायचं। आता एकावर एक चारी ठेवायची। अशा प्रकारे एकावर एक ठेवून घ्यायचं। असं फोल्ड करायचं। अशा प्रकारे फोल्ड करून लाटून घ्यायचं चौक। आता याचे असे 4 भाग करायचे। यावर आता आलू मसाला ठेवायचा, फोल्ड करायची। अशा प्रकारे पॅटीस भरून घ्यायचे। एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून तळून घ्यायचे। मीडियम हीटवर तळून घ्यायची। तयार आहे आपली आलू पॅटीस। नक्की ट्राय करून बघा।